हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये चालू आपला युनिट नंबर 13, दॅट इज द न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. काल आपण हा युनिट चालू केला आणि काल आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीच्याबद्दल बघितलं, रेडिएटिव्ह डिके पाहायला, रेट ऑफ डिके पाहायला. आज आपण पाहणार आहे रेट लॉ आणि हाफ लाईफ ऑफ रेडिओ एलिमेंट्स म्हणा की एक्सप्रेशन फॉर डिके कॉन्स्टंट म्हणा. ठीक आहे, तर आज थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत, त्यामुळे थोडं लक्ष देऊन आहे का. आणि जे मी लिहितो तसंच तो मी आपल्या कॉपीमध्ये लिहायचं. नाऊ 13.5.2 रेट लॉ. ठीक आहे, आता आपण पाहिला आहे का एलिमेंट्स हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो म्हणजे काय का तो त्याचा जो न्यूक्लियस आहे हा अनस्टेबल असतो आणि तो कंटिन्युअस रेडिएशन्स बाहेर सोडत राहतो. जसं इथं लिहिलेलं आहे, द प्रोसेस बाय विच अनस्टेबल ॲटॉमिक न्यूक्लियस लॉस एनर्जी बाय रेडिएशन्स. म्हणजे एनर्जी लॉस करतो तो इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स, मग तो अल्फा असो, बीटा असो का गॅमा असो. मग आपल्याला अशा प्रकारे आता पाहायचं आहे डिके आणि त्याचा रेट लॉ पाहायचा आहे. आता बघा आपण काय पाहिलं होतं, रेट ऑफ डिके. बघा मी इथं तुम्हाला समजून सांगतो. नाऊ रेट ऑफ डिके, रेट ऑफ डिके काय पाहिला होता आपण, मायनस डी एन डिवाइड बाय द डी टी. डी एन म्हणजेच काय होते, डी एन इज द नंबर ऑफ न्यूक्लिआय दॅट डिके विदिन द टाईम डी टी. म्हणजे तेवढ्या टाईममध्ये किती न्यूक्लिआय हे डिके होऊन राहिले ते. ठीक आहे, आता काय म्हटलं आहे, तर हा जो रेट ऑफ डिके आहे म्हणजे हा जो मायनस डी एन डिवाइड बाय डी टी आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट इन इन्स्टंट. म्हणजे किती न्यूक्लिआय प्रेझेंट आहे त्या ॲटममध्ये त्यानुसार. हेन्स रेट ऑफ डिके, नाऊ रेट ऑफ डिके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन असं म्हटलं आहे. एन व्हॉट इज एन, एन इज द नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट टाईम टी. हेन्स रेट ऑफ डिके म्हणजे काय होते, मायनस डी एन डिवाइड बाय डी टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, और मायनस डी एन डिवाइड बाय डी टी इक्वल्स टू लॅम्बडा एन. व्हॉट इज लॅम्बडा, लॅम्बडा इज द डिके कॉन्स्टंट. हा झाला तुमचा एक इक्वेशन. याला इक्वेशन नंबर 1 द्या, सपोज याला 2 द्या, वॉट एव्हर तुम्हाला काय द्यायचं आहे ते. नाऊ आता आपल्याला एक्सप्रेशन पाहायचं आहे डिकेचं. आता हे जे आपण टर्म मिळवलेली आहे याला रिअरेंज करावं लागेल. नाव रिअरेंज इक्वेशन नंबर 2 वी गेट. ठीक आहे, नाव हा मायनस डी एन डी टी इक्वल्स टू लॅम्बडा आणि एन आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रिअरेंज केल्यानंतर निगेटिव्ह साईन आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे. नाव डी एन डिवाइड बाय एन म्हणजे हा एन इकडे आला आणि हा डी टी इकडे गेला मायनस घेऊन, इक्वल्स टू मायनस लॅम्बडा डी टी म्हणा ना, काही फरक नाही पडत, पण आपण असं म्हटल्यापेक्षा सरळ आपण असं लिहून राहिलो. नाऊ डी एन डिवाइड बाय एन इक्वल्स टू मायनस डी टी. ठीक आहे, आता हे का बरं रिअरेंज केलं, काहून का आपल्याला याचं इंटिग्रेशन घेणं आहे, इंटिग्रेट करणं आहे. आणि इक्वेशनला आपण रिअरेंज का करतो, कारण आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे असते म्हणून. नाऊ रिअरेंज इक्वेशन झालं. आता ह्या इक्वेशनला इंटिग्रेशन लावायचं आहे. इंटिग्रेशन इक्वेशन नंबर किती आहे, सपोज 3 EQ3. ठीक आहे, विदिन द लिमिट्स. आता लिमिट्स पहा. नाऊ डी एन डिवाइड बाय एन इक्वल्स टू मायनस साईन इकडे रे आणि लॅम्बडा घ्या ना, लॅम्बडा होताच तिथे, आणि डी टी. इथं एनची व्हॅल्यू 0, इथं एनची व्हॅल्यू समथिंग आहे, आणि इथं टाईम घ्या. इथं म्हणजे 0 लोअर लिमिट टू अप्पर लिमिट असते, हे कधी लक्षात घ्या. इथं 0 टाईमसाठी इथं टाईम समथिंग समोर जाईन तेव्हा, म्हणजे टाईम 0 असेल तर यांची व्हॅल्यू 0 म्हणजे इनिशियल, आणि टाईम समथिंग समोर गेल्यानंतर यांची व्हॅल्यू म्हणजे काही ना काही कमी होईलच ना तो. ठीक आहे, नाव इंटिग्रेशन परफॉर्म केल्यानंतर काय रे, आता इंटिग्रेशन कंप्लीट सोल्व करत बसायचं आपल्याला गरज नाही आहे इथे. नाव एल एन म्हणजे नॅचरल लॉग एल एन ऑफ एन इक्वल्स टू, आता पहा मायनस हा लॅम्बडा आणि हा टी आहे. म्हणजे कसं झालं, नाव टी 0 तर टीपर्यंत. तर हेन्स याचं काय आन्सर येऊन आलं, म्हणजे हा अप्पर लिमिट काय टी, हेन्स टी आणि प्लस सी. हा सी जो आहे हा आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. इक्वेशन सॉल्व करत बसायची गरज नाही, फक्त एवढंच दिलेलं आहे तुम्हाला. आता बघा रे काय म्हटलं आहे, नाऊ एन इक्वल्स टू N0 ॲट टी इक्वल्स टू 0.
ओके, म्हणजे टाईम 0 असेल तेव्हा एन 0 असेल, म्हणजे टाईम 0 लावला, मग आता इंटिग्रेशन चालू केलं तर कम्प्लीटच न्यूक्लियर असेल ना त्याच्यात, मग न्यूक्लियर लॉस होईल जेव्हा टाईम समोरच होईल. हेन्स एन इक्वल्स टू एन समथिंग ॲट टाईम इक्वल्स टू टी, म्हणजे टाईम काही ना काही समोर जाईल तेव्हा. हेन्स नाव अकॉर्डिंग टू इक्वेशन ln ऑफ n0 इक्वल्स टू c. व्हॉट इज c? c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, और इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हटलं तरी चालेल. नाव लक्ष द्या. नाव ln ऑफ n इक्वल्स टू मायनस लॅम्बडा टी प्लस ln ऑफ n0. आता या इक्वेशनला या वेगळ्या वेने लिहिता येते, और असं लिहिता येते, याला इकडे घेऊन जा, पॉझिटिव्ह टर्म होऊन जाईल. नाव लॅम्बडा टी इक्वल्स टू ln ऑफ n0 हा मायनस ln ऑफ n, हे व्हॅल्यू मोठी राहते, ही जास्त राहते. पण का, जसं तुम्ही आता बघा ना, सपोज हा न्यूक्लियस आहे, याच्यातून रेडिएशन्स बाहेर निघणार, हा कंप्लीट मास आहे त्याचा, जेवढे त्याच्यामध्ये न्यूक्लिय आहे तेवढे आहेच. 0 सेकंद आहे तर कंप्लीट आहे. हां, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड कंटिन्यूस रेडिएशन बाहेर निघेल, म्हणजे याचा न्यूक्लियर कमीच होऊन जाईल ना. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम हे जे पार्टिकल्स असतात, म्हणजे डिके पार्टिकल्स असतात, जे डिके होऊन राहिले, जे रेडिएक्टिव्ह ॲटम्स असतात ते डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. आता बघा, नाव याला आपल्याला असं लिहिता येईल, नाव डेल्टा टी इक्वल्स टू, ठीक आहे, डेल्टा टी इक्वल्स टू ln ऑफ n0 डिवाइड बाय n. ओके, और हेन्स लॅम्बडा इक्वल्स टू 1 डिवाइड बाय टी ln ऑफ n0 डिवाइड बाय n. आता ह्या नॅचरल लॉगचं कन्व्हर्शन आपल्याला सिम्पल लॉगमध्ये करणं आहे. ठीक आहे, म्हणजे लॉग 10मध्ये, लॉग बेसमध्ये. हेन्स लॅम्बडा इक्वल्स टू 2.303, कारण का नॅचरल लॉगचं जर का तुम्हाला कॉमन लॉगमध्ये कन्व्हर्शन करणं आहे तर त्याला हिची व्हॅल्यू आहे. नाव टी आणि lnचं काय झालं, लॉग 10, आणि इथं n0 डिवाइड बाय n. हे झालं तुमचं इक्वेशन. बघा, हे इक्वेशन बघा आणि हे इक्वेशन बघा जे काढलेलं आहे ते. ठीक आहे, ह्यानुसार. ओके, आता आपल्याला हे इक्वेशन मिळालं आहे. ठीक आहे, आपण हे इक्वेशन पुढच्या पेजवर लिहू. काय भेटलं होतं आपल्याला पुढच्या पेजवर ते बघू आपण. नाव काय मिळालं होतं आपल्याला, नाव लॅम्बडा इक्वल्स टू 2.303 डिवाइड बाय टी लॉग ऑफ n0 डिवाइड बाय n. ठीक आहे, असं. आता हे तर मिळालं आपल्याला. यानुसार आपण काय करू शकतो, त्याचा लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकतो, म्हणजे डी के कॉन्स्टंट काढू शकतो. नाऊ आता पाहायचं आपल्याला हाफ लाईफ ऑफ रेडिओ एलिमेंट, म्हणजे हाफ लाईफ. ठीक आहे, हाफ लाईफ म्हणजे काय होते, टाईम निडेड फॉर अ गिवन नंबर ऑफ न्यूक्लियाय टू डीके एक्झॅक्टली टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. एखादी सिम्पल शब्दात सांगतो, एखादी गोष्ट अर्धी संपण्यासाठी जो टाईम लागतो, जो हाफ टाईम लागतो, त्याला म्हणतो आपण हाफ लाईफ. नाऊ आता बघा, हे बघा रे, हे बघा, जेव्हा टाईम 0 होत्या तेव्हा एनची व्हॅल्यू काय होती, n0. जेव्हा टाईम अर्धा संपला म्हणतात तेव्हा एनची व्हॅल्यू काय झालं, n0 डिवाइड बाय 2. आता हेच व्हॅल्यू याच्यात टाकायचे आहे. ठीक आहे, नाव लॅम्बडा इज इक्वल्स टू 2.303. आता टाईम काय म्हणा आपल्याला, हाफ. इथं हाफ लिहिणं जरुरीचं आहे. टाईम हाफ आहे. लॉग ऑफ n0, तर n0च राहील इथं. ठीक आहे, आणि n0ची व्हॅल्यू काय झाली आता, n0 व्हॉट इज n0, n0 इक्वल्स टू n0 डिवाइड बाय 2. काहून का अर्धा संपला ना तो, n0 डिवाइड बाय 2. आता पहा काय होऊन राहिलं, n0 कटून जाईल. हेन्स लॅम्बडा इक्वल्स टू 2.303. इथं टाईम हाफ आहे. ठीक आहे, हा हाफ, आणि लॉग ऑफ 2, म्हणजे लॉग 2ची व्हॅल्यू काढावं लागेल तुम्हाला. आता ही लॉग 2ची व्हॅल्यू म्हणजे लॉग 2ची व्हॅल्यू नसते निघत, 20ची काढावं लागते आणि पॉईंट द्यावं लागते. हेन्स लॅम्बडा इक्वल्स टू 2.303 डिवाइड बाय टाईम हाफ, आणि ही व्हॅल्यू लॉग 2 म्हणजे लॉग 20ची व्हॅल्यू किती निघाली, 0.3010. आता ह्या दोन्ही संख्येचा करायचा गुणाकार आणि त्याला ठीक आहे. नाव लॅम्बडा इक्वल्स टू, याचा गुणाकार किती येतो, 0.693 डिवाइड बाय टी हाफ. याला असं करा, जर तुम्हाला डीके कॉन्स्टंट विचारलं असेल हाफ लाईफचं तर ठीक आहे असं, और जर तुम्हाला टाईम विचारला असेल हाफ लाईफ तर तुम्ही असं लिहू शकता 0.693 डिवाइड बाय लॅम्बडा. तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू दिली राहील तर टाईम हाफ काढावं लागेल, टाईम हाफ विचारला असेल तर लॅम्बडा दिला राहील, किंवा नसेल लॅम्बडा दिला तर लॅम्बडा काढावं लागेल तुम्हाला यावेळेनं. ठीक आहे, दिस इज कॉल्ड द हाफ लाईफ ऑफ रेडिओ एलिमेंट. नाव आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये यांना ग्राफ कशात दाखवला आहे, लॉग ॲक्टिव्हिटी.
आणि लॉग ॲक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू द टाईम, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हटलं तरी चालेल. हेन्स हा जो इक्वेशन आपण लिहिलेला आहे म्हणजे हा इक्वेशन, याच्यामध्ये काही चेंजेस करावं लागेल. ठीक आहे, आता बघू कसं चेंजेस राहील. नो लॉग ऑफ एन, आता लॉग एन इकडे नेला मी आणि हे इकडे आलं, इक्वल्स टू, ठीक आहे, लॉग, चला इकडे लिहितो. नाव लॉग ऑफ एन टू द बेस 10 इक्वल्स टू मायनस लॅम्बडा, इथं काय राहील 2.303, हा टी इथं लिहा काही फरक नाही पडत, प्लस लॉग ऑफ n0, म्हणजे लॉग ऑफ n विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. हेन्स आता लॉग ॲक्टिव्हिटी हा झाला स्लोप त्याचा, हा जो स्लोप आहे, ठीक आहे, हा झाला त्याचा स्लोप. म्हणजे याच्यावरून आपल्या असं लक्षात येते हा स्लोपवरून का रेडिओ ॲक्टिव्हिटी डिक्रीजेस, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी डिक्रीजेस म्हणजे रेडिओ पार्टिकल्स डिक्रीज, म्हणजे त्याचा जो न्यूक्लियस आहे तो कमी कमी होत जाईल विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि नंतरचा ग्राफ काय दाखवते, द डिके प्रोसेस, द नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट डिक्रीजेस विथ टाईम, बरोबर. म्हणजे जसे जसे तो एनर्जी न्यूक्लियस बाहेर सोडत राहील त्याचे पार्टिकल्स तर कमी होईल, ते पार्टिकल्स कमी होईल जसा टाईम समोर जाईल, बस एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता त्याच्यानंतर पुढचं आता दिलेलं आहे तुम्हाला युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता युनिट असेल ना कोणत्याही गोष्टीला तर पाहू, रेट ऑफ रेडिओ डिके इज एक्सप्रेस इन DPS. व्हॉट इज DPS? DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंद. द युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी इज क्युरी, म्हणजे मादम क्युरी जे मेरी क्युरी होत्या पोलंडच्या सायंटिस्ट त्यांच्या नावावरून दिलेला आहे CI. ठीक आहे, म्हणजे 1 CI इक्वल्स टू 3.7 × 10⁻10 DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंद. हे क्युरी हे मोठं एकक झालं. दुसरं एककसुद्धा आहे, बॅकवेरल आहे, बेसिक वेरल म्हटलं तरी चालेल. तर 1 BQ इक्वल्स टू 1 DPS, हेन्स 1 क्युरी इक्वल्स टू 3.7 × 10⁻10 DPS, म्हणजेच 1 क्युरी इक्वल्स टू 3.7 × 10⁻10 BQ असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आता मोड ऑफ डिके, कोणकोणत्या प्रकारचं डिके होते, म्हणजे न्यूक्लियस जेव्हा एखादा रेडिओ न्यूक्लियस अनस्टेबल न्यूक्लियस जेव्हा रेडिएशन्स बाहेर सोडतो, कोणकोणत्या प्रकारचे सोडतो, अल्फा सोडतो, बीटा सोडतो आणि गॅमा सोडतो. ठीक आहे, आता हा पॉईंट सोपा आहे बघा. जर का अल्फा पार्टिकल जर न्यूक्लियसमधून निघत असेल तर कसं, द इमिशन ऑफ अल्फा पार्टिकल्स फ्रॉम द न्यूक्लियस कॉल्ड ॲज द अल्फा डिके. जर न्यूक्लियस जर एखाद्या एलिमेंटचा अनस्टेबल रेडिओ एलिमेंट असेल, तो जर त्याचा न्यूक्लियसमधून जर कंटिन्युअस रेडिएशन्स बाहेर निघत असेल आणि त्या जर अल्फा असेल त्याला अल्फा डिके म्हणतात. यू हॅव लर्न दॅट द चार्ज ऑन अल्फा पार्टिकल इज 2 अँड द मास इज 4. बघा आता समजा अल्फा पार्टिकलबद्दल समजून घेऊ. अल्फा जे पार्टिकल्स असतात हे पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि हे अल्फा पार्टिकल 2 आणि 4. ठीक आहे, आता जो ॲटॉमिक नंबर 4 मास नंबर असलेला एलिमेंट हेलियम आहे, आपण हेलियम लिहिलं तरी चालते, 2 आणि 4. ठीक आहे, असं आहे ते. नाव बघा होते कसं, सपोज एखादा एलिमेंट आहे तो जर रेडिओ होऊन राहिला असेल, म्हणजे हा X इज द एनी एलिमेंट, Z इज दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट, A इज द मास नंबर, आणि तो जर का कंटिन्युअस रेडिएशन्स बाहेर सोडून राहिला असा, बघा आपण एक्झाम्पल तुम्हाला देऊन देतो इथं. जसं X इज द एनी एलिमेंट, 2 इज द ॲटॉमिक नंबर, 4 इज द मास नंबर, X इज द एनी एलिमेंट, नाव Z इज द ॲटॉमिक नंबर, A इज द मास नंबर. तो जर का त्याचा न्यूक्लियस जर कंटिन्युअस जर का हेलियम और अल्फा पार्टिकल्स बाहेर अल्फा पार्टिकल जर बाहेर सोडत असेल तर काय उरतं मग बघा, नाव Z -2, नाव Z -2 त्याचा ॲटॉमिक नंबर राहील. हा X सेकंड एलिमेंट जो एका न्यूक्लियसचं दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन राहिलं, आणि हा A-4 त्याचा ॲटॉमिक नंबर राहील. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. समजा रेडियम आहे RA, ॲटॉमिक नंबर त्याचा 88 आहे आणि मास नंबर त्यांचा 226 आहे, म्हणजे 226 आहे. आता रेडियम हा रेडिओ आहे, त्यामुळे तो अल्फा पार्टिकल्स नेहमी बाहेर सोडत राहतो. हेलियम लिहा की असं लिहा काही फरक पडत नाही. आता बघा 88 - 2 किती होते, तर 86, आणि 226 - 4 तर किती होते, 222. तर हा झाला रेडॉन, म्हणजे रेडियमचं कन्व्हर्शन रेडॉनमध्ये होते. का बरं, काऊन का त्याचा रेडियमचा न्यूक्लियस कंटिन्युअस अल्फा पार्टिकल बाहेर सोडत राहतो. अल्फा पार्टिकल बाहेर सोडल्यानंतर त्याचा कन्व्हर्शन कशात होईल, त्या रेडियमच्या ॲटमचं कन्व्हर्शन कशात होईल, रेडॉनमध्ये होईल. असं सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे इथं युरेनियमचं. युरेनियम 92-238
हा युरेनियमचा एक आयसोटोप आहे. जर तो कंटिन्युअस जर का अल्फा पार्टिकल बाहेर सोडत असेल तर 92मधून 2 गेले, किती उरले 90 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, थोरियमचा आहे. आणि 238मधून 4 गेले हे, तर किती उरते 234 म्हणजे थोरियम. म्हणजे युरेनियमचं कन्व्हर्शन थोरियममध्ये होते. हे झालं अल्फा पार्टिकल डिके. आता याच्यानंतर आपण पाहू बीटा डिके. ना बीटा डिकेमध्ये काय म्हटलं पहा, द इमिशन ऑफ निगेटिव्हली चार्ज स्ट्रीम ऑफ बीटा पार्टिकल्स फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड बीटा. म्हणजे जर का न्यूक्लियसमधून जर का रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियसमधून एखाद्या एलिमेंटमधून जो अनस्टेबल आहे त्याच्या न्यूक्लियसमधून जर कंटिन्युअस बीटा पार्टिकल्स निघत असेल तर बीटा डिके म्हणतात. अल्फा निघाला तर अल्फा डिके म्हणतात. ठीक आहे. तर हे बीटा पार्टिकल्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. आता हे लक्षात घ्या. यू नो दॅट द बीटा पार्टिकल्स आर इलेक्ट्रॉन्स विथ द चार्ज. म्हणजे बीटा पार्टिकल्स ही नथिंग बट द इलेक्ट्रॉन्स विथ हॅव्हिंग चार्ज. आणि त्याला काही ना काही मास राहते. पण हे तर ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा मास प्रोटॉनच्या माससमोर काहीच नाही. अ न्यूक्लियस डिके बाय इमिटिंग अ हाय स्पीड इलेक्ट्रॉन कॉल्ड बीटा पार्टिकल्स. म्हणजे जर का न्यूक्लियसमधून जर हाय स्पीड जर पार्टिकल्स निघत असेल आणि ते बीटा असेल तर बीटा निगेटिव्ह चार्ज आहे आणि बीटा पार्टिकलचा चार्ज हा इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज सारखाच असतो. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल असं, जर का एखादा न्यूक्लियस आहे एक्स एनी एलिमेंट, झेड इज द ॲटॉमिक नंबर, ए इज द मास नंबर, जर त्याच्यातून जर का तुम्हाला बीटा पार्टिकल्स निघून राहिले तर ही बीटा पार्टिकलचं रिप्रेझेंटेशन आहे. जसं हे अल्फा पार्टिकलचं होतं, बीटा पार्टिकल निगेटिव्ह चार्ज असतात. तर याच्यामध्ये Z+1 म्हणजे एक पार्टिकल्स वाढून जातो. इथं एक्स इज द एनी एलिमेंट आणि एवर कोणताही चार्ज म्हणजे एवर कोणताही बदल होत नाही. जर का एखादा एलिमेंट जर का बीटा पार्टिकल इमिट करून आला असेल तर त्याच्यामध्ये एक ॲटॉमिक नंबर वाढवून द्यायचा. जसं नेप्ट्युनियम NP ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा 93 आणि मास नंबर किती आहे 238 238. जर याच्यातून जर कंटिन्युअस जर का बीटा पार्टिकल जर बाहेर निघत असेल तर आपण काय म्हटलं आहे Z+1 म्हणजे 93 + 1 किती होते 94. आणि 94 ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट कोणचा आहे समजा PU म्हणजे प्लुटोनियम आहे आणि याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही 238. अशा प्रकारचं कन्व्हर्शन एका न्यूक्लियसमधून दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये करता येते. प्लुटोनियमचं सुद्धा एक्झाम्पल दिलेलं आहे 94 241 गिव्ज राईज टू. जर का त्याच्यातून प्लुटोनियममधून जर कंटिन्यूस जर का बीटा पार्टिकल जर बाहेर निघत असेल तर 94 + 1 किती होते 95 आणि हे 241 जसं म्हणजे अमेरिकेमध्ये कन्व्हर्शन. ठीक आहे. याच्यानंतरचा डिके आहे गॅमा डिके. आता गॅमा रेडिएशन्स हे हायर एनर्जी रेडिएशन्स असतात गॅमा पार्टिकल्स. पण एक काम करा, एक लक्षात घ्या की गॅमा पार्टिकल्स एकटे बाहेर निघत नाही. अल्फा आणि बीटा पार्टिकलसोबतच ते गॅमा पार्टिकल बाहेर निघतात. म्हणजे गॅमा रेडिएशन्स इज ऑलमोस्ट अकंपनाइड विथ द अल्फा आणि बीटा डिके प्रोसेस. म्हणजे गॅमा पार्टिकल अल्फा पार्टिकल्स आणि बीटा पार्टिकल्स न्यूक्लियस निघते तेव्हाच निघत असतात. इन दिस रेडिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन द डॉटर न्यूक्लियर इज लेफ्ट इन विच एनर्जेटिकली एक्साइटेड स्टेट डिके टू ग्राउंड स्टेट टू प्रोड्यूस द इमिशन ऑफ गॅमा रेडिएशन्स. बघा काय म्हणणं आहे यांचं, जर एखादा एलिमेंट म्हणते एखादा रेडिओएक्टिव्ह एलिमेंट अनस्टेबल न्यूक्लियस म्हणा, तो कंटिन्युअस जर तो रेडिओएक्टिव्ह असेल तर स्टेबलवाले नाही म्हणून राहिलो आपण, तर त्यातून सपोज अल्फा आणि बीटा पार्टिकल निघत असेल तर तो एक्साइटेड स्टेटमध्येच असतो आणि डबल तो एनर्जी लॉस करतो, दॅट इज द गॅमा रेडिएशन्स, आणि नंतर तो स्टेबल होतो असं म्हणणं आहे. एक्झाम्पल युरेनियम 92 to 38 इज द वन काइंड ऑफ आयसोटोप ऑफ युरेनियम. यातून युरेनियमचं कन्व्हर्शन थोरियममध्ये होऊन आलं म्हणजे अल्फा पार्टिकल निघून आलं आणि त्याच्यासोबतच गॅमा रेडिएशन्स निघत असतात. ठीक आहे. आता इमिट अल्फा पार्टिकल्स ऑफ 2 डिफरंट एनर्जीज. हे बघा आता याच्यातून अल्फा पार्टिकल 2 वेगवेगळ्या डिफरंट एनर्जी निघतात. 4.147 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट ही खूप जास्त एनर्जी झाली म्हणण्यासाठी काही नाही, पण मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी झाली ते. अँड 4.194 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट 77%. आणि त्यातच म्हणतेच गॅमा पार्टिकलचे रेडिएशनसुद्धा निघतात 0.048 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे गॅमा रेडिएशन काही सेपरेट निघत नाही बसा. तर अल्फा आणि बीटा पार्टिकल जसे एखाद्या एलिमेंट निघतात सोबत गॅमा रेडिएशनसुद्धा निघतात. नाव न्यूक्लिअर रिॲक्शन्स. बघा वी हॅव सो फार डिस्कस स्पॉन्टेनियस न्यूक्लिअर रिॲक्शन थ्रू अल्फा आणि बीटा प्रोसेस. नाव वी कन्सिडर द सरळ काय म्हणणं आहे यांना, नेचरमध्ये डिके प्रोसेस होतच राहते, त्याला स्पॉन्टेनियस म्हणतात. पण एखाद्या गोष्टीला जाणून बुजून करणं, एखाद्या रेडिएशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला रेडिएक्टिव्ह बनवणं हे मॅनमेडसुद्धा आहे, म्हणजे माणसालासुद्धा माहीत आहे. म्हणूनच आपण न्यूक्लिअर पॉवरवर समोर गेलो ना एवढ्या जगात. म्हणजे मॅनमेड जे प्रोसेस आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे ट्रान्समुलेशन म्हणजे एका न्यूक्लियसचं कन्व्हर्शन दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये करणं. द न्यूक्लिअर ट्रान्समुलेशन इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन स्टेबल न्यूक्लिया इंटू अनादर न्यूक्लिया विच इज स्टेबल ऑर अनस्टेबल. म्हणजे स्टेबल न्यूक्लियसचं कन्व्हर्शन आपण
ह्युमन्स अनस्टेबल किंवा स्टेबल न्यूक्लियसमध्ये करू शकतो, म्हणजे एका एलिमेंटचं कन्व्हर्शन दुसऱ्या एलिमेंटमध्ये सरळ सरळ करू शकतो असं समजून घ्या. आता कम्पॅरिझन पहा रे, केमिकल रिॲक्शन्समध्ये आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये काय असते. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय होते, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम बाय ब्रेकिंग अँड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग होते, कधी बॉन्ड मेकिंग होते, म्हणजे रिअरेंजमेंट होते फक्त ॲटमची. इथं काय होते, एलिमेंट्स ऑर आयसोटोप्स ऑफ वन एलिमेंट्स आर कन्व्हर्टेड इंटू अनदर एलिमेंट्स इन अ न्यूक्लिअर रिॲक्शन, म्हणजे एका एलिमेंटचं कन्व्हर्शन दुसऱ्या एलिमेंटमध्ये करता येते. ठीक आहे. डिफरंट आयसोटोप्स ऑफ ॲन एलिमेंट हॅव सेम बिहेवियर. मग आता कार्बनचा कोणताही आयसोटोप असतो तो सारख्याच रिॲक्शन दाखवून, पण याच्यामध्ये जर आयसोटोप बदलला तर केमिकल त्याचे न्यूक्लिअर रिॲक्शन्स ह्या वेगळ्या येतात. तिसरं, ओनली आउटर शेल इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन्स, म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये पाहतो आपण व्हॅलन्स शेलवाले इलेक्ट्रॉन्सच फक्त काय करतात तर टेक पार्ट करतात. इकडे काय म्हटलं, इन ॲडिशन टू इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, अदर एलिमेंट पार्टिकल्स मे बी इन्व्हॉल्व, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ॲटममध्ये ज्या सगळ्या त्या गोष्टी असतात सगळ्या त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. आता हे जे केमिकल रिॲक्शन्स असते त्याची एनर्जी फार कमी असते, म्हणजे जवळजवळ एक्झाम्पल दिलेलं आहे 1 ग्रॅम मिथेन जर का तुम्ही यूज करत असाल एनर्जी सोडून तर 56 किलोजूल एनर्जी एवढीच भेटते त्याची. पण तुम्ही जर का 1 ग्रॅम युरेनियम घेतला ना तर 8.2 × 10⁷ किलो जूल्स, किती एनर्जी झाली ते न्यूक्लिअर रॉकेटसारखी, तेवढा एनर्जी न्यूक्लिअर रिॲक्शन्स देतात. आणि म्हणूनच आपण त्याला मोठे मोठे गॅस, मोठे मोठे समजा एनर्जी सोर्स जिथं लागते ते यूज करतो. जसं मोठे मोठे शिप आहे तर न्यूक्लिअर रिॲक्शन्ससाठी म्हणा किंवा मेडिकल यूजसाठी म्हणा आपण ह्या रिॲक्शन्स घडवून आणत असतो. आणि ह्या रिॲक्शनला काय म्हणतात तर जसं केमिकल रिॲक्शन टेम्परेचरनं कमी जास्त होऊ शकते, प्रेशरनं कमी जास्त होऊ शकते, कॅटलिस्टनं कमी जास्त होऊ शकते, पण न्यूक्लिअर रिॲक्शनवर टेम्परेचर, प्रेशर कशाचाही काहीही फरक पडत नाही. ठीक आहे ना. एक्झाम्पल पहा ना, 1 ग्रॅम जर युरेनियम घेतला ना तुम्ही तर तो 3000 किलोग्रॅम कोल जेवढा जळण ना तेवढी एनर्जी देते. 1 ग्रॅम कुठं आणि 3000 किलोग्रॅम कुठं, म्हणजे 1 ग्रॅम युरेनियम 238 235 म्हणा, इथं 5 लिहायचं राहिलं तर 300 किलो ऑफ कोल एवढी जळण तेवढी एनर्जी देते, किंवा 600 गॅलन म्हणजे 2271 लिटर ऑइल जेवढी एनर्जी देते ना तेवढी एनर्जी देते. ठीक आहे. कमी एनर्जी झाली का ती. नाव इंड्यूस ऑर आर्टिफिशियल रेडिओॲक्टिव्हिटी. आता जाणून बुजून एखादी गोष्ट करणं, आता हे की जाणून बुजून आपण की स्वतः दुसऱ्याच्या नुकसानासाठी करत नाही, आपण मेडिकल यूजसाठी करू शकतो ना ह्या गोष्टी. जसं BRSC आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, TIFR आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे. इथं न्यूक्लिअर रिॲक्शन्स म्हणजे का बरं वापरतात की कोणत्या देशाला संपवण्यासाठी नाही तर त्याच्यापासून रेडिएशन्स काढून मेडिकल यूजसाठी करण्यासाठी. जसं इथं काय म्हटलं, इट इज अ टाईप ऑफ न्यूक्लिअर ट्रान्सफॉर्मेशन ऑर ट्रान्समुलेशन इन विच द स्टेबल न्यूक्लियस कन्व्हर्टेड इंटू रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लिया, म्हणजे स्टेबल न्यूक्लियसचं कन्व्हर्शन रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियामध्ये करता येतात. जसा हा बोरॉन आहे, बोरॉनवर अल्फा पार्टिकल्स बोंबार्ड करतात. हेलियमने हा अल्फा पार्टिकल आहे, म्हणजे 5 आणि 2 किती झाले 7 आणि 10 आणि 4 किती झाले 14 आणि 1 न्यूट्रॉन बाहेर निघते, म्हणजे हा झाला 13. म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर नायट्रोजनचा ॲटॉमिक वेट तर 14 आहे, हा 13 कसा, आता हा नायट्रोजनचा अनादर आयसोटोप आहे आणि हा आयसोटोप नायट्रोजनचा अनस्टेबल आहे, त्यामुळे तो पटकन त्याच्या कार्बनमध्ये कन्वर्ट होतो आणि तुम्हाला म्हणजे पॉझिट्रॉन देतो. म्हणजे हे जे रेडिएशन्स आहे मग आपण ह्या फर्दर कामासाठी यूज करतो ना. दिस इज कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल रेडिओॲक्टिव्हिटी. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बोललो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर रिॲक्शन, न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसा असतो ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आणि युनिट संपवू. तिथपर्यंत धन्यवाद.